कोणता मुलगा आहे? काय झालं तर बाळा? कस काय? त्या पोलला हात लावला होता, त्या मधल्या डिवायडर शेला पोलला नाही, डिवायडरला हात लावला होता. हात मधला जो डिवायडर आहे का त्याला हात लावून करंट बसलाय, पोलला पण नाही बसलेला. ते मधले जे डिवायडरची हे लावलेले आहे त्याला ना? त्याला माझी पण 2 पुरी पडल्यात करंट येऊन. 2 पुरी पडल्यात माझ्याशी चालू. अच्छा. 2 पुरी हात लागला चुकून एका वेळेला पडल्यात. काय होत नाही बा. त्याच्याकडे टेस्टर आहे बाहेर, तर तुम्ही चेक करू शकता. टाकून इकडे दाखव यांना. आता बंद केली बघ. बघ आता लागते का, येते का? नाही ना, तरी पण बघितलेलं बरं ना. चपला काढून हा, चपला काढून लाव. लावायचं. चप्पल काढून लाव ना, तरी ट्राय कर. नाही, त्यांना फोन करून सांगितलं. थँक्यू सर. नमस्कार साहेब. आत्ता इथं असं समजतंय की एका मुलाला इथं करंट लागला होता आणि करंट लागून पडलेला आहे. काय सांगाल, आपण तातडीने आलेले तिथं? या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून जो डिवायडर झालेला आहे त्याचं काम आता जुनं झालेलं आहे. पाऊस झाला तर या ठिकाणी यामध्ये या ग्रिलिंगमध्ये करंट उतरतो. मागच्या 4 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी याच्यात करंट उतरला होता. तो सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊन लगेच नगरपालिकेचे कर्मचारी जे त्यांना बोलावून घेऊन ते आपण कट करून ठेवलं होतं. परंतु परत चालू केल्यानंतर 2-4 दिवस काय झाले, पण आज जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे या ठिकाणी परत यामध्ये करंट उतरलेला आहे. आज नशिबानं तो मुलगा वाचलेला आहे. तर या ठिकाणी जी वायरिंग आतून गेलेली आहे ती लवकरात लवकर बदलून घेणं पण गरजेचं आहे. त्या दृष्टीने आज आपण या ठिकाणी आजपासून ते प्रयत्न करणार आहोत. सचिन शिंदे म्हणून यांच्याकडे एक काम आहे, त्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्नशील राहून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेण्याच्या विचारात आहोत. याच ठिकाणी याचा काय DP आहे, तर DPमधून सुद्धा कधी कधी याचा करंट उतरत असतो. तर DPला आता आपण या ठिकाणी वीज महामंडळाचे सुद्धा कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी बोलून घेतलेले आहे आणि थोड्या दिवस आपण ह्याच्यावरचं जे लाईट आहे ती बंद ठेवणार आहोत आणि उद्यापासून ते त्वरित काम चालू करण्याच्या मार्गावर. अध्यक्ष, माझं असं मत आहे की सर्वच डिवायडर जेवढा पूर्ण आहे याच्या वायरिंगचं हे सगळं टेस्टिंग एकदा पूर्ण चेक करणं गरजेचं वाटतंय. हा, बरोबर आहे. कारण की इकडं झालं तसं इकडं पण होऊ शकतं किंवा पुढे येऊ शकतं. जुनी वायरिंग झाल्यामुळं आणि मध्ये आधी या ठिकाणी बऱ्याच वेळा तोडफोड होत असते. त्यामुळे या ठिकाणी वायरिंग जी आहे ती वायरिंग नादुरुस्त झालेली आहे. ती लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचा आता आपण प्रयत्न तोचपर्यंत नागरिकांना काय आव्हान राहील? नागरिकांना मी आवाहन करणार आहे की जेव्हा आपण जातो येतो त्यावेळेला ग्रेलिंगला शक्यतो हात लागणार नाही याची आपण या ठिकाणी सातत्यानं काळजी घ्यावी. काही काही वेळेला माणसं जाता येता एखाद्याला हात लागतो. आता नुकताच एका मुलाने हात लावला आणि तो जोरात आपटला गेलेला आहे. नशिबाने दुर्घटना घडलेली नाही आहे. पण नागरिकांना मी आवाहन करेन की जे मधलं ग्रिलिंग आहे त्याची संपूर्ण दुरुस्त होईपर्यंत आपण या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद सर.